विषारी दारू प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांना अखेर जाग आली आहे। प्रकरण समोर आल्यानंतर बेकायदेशीर दारू बनवणाऱ्या हातभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांनी आता आपला मोर्चा बेकायदेशीर दारू व्यावसायिकांकडे वळवलाय। त्या माध्यमातून पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल 23 कारवाई केल्या आहेत। 29 जणांवर गुन्हे दाखल झाले असून शेकडो लिटर दारू जप्त करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस सध्या ऍक्शन मोडमध्ये आलाय। बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर आहे। पोलिसांनी कालच्या एका दिवसात तब्बल 23 धडक कारवाया केल्यात। या मोहिमेत पोलिसांनी किरकोळ दारू विक्री, निर्मिती आणि ताडी विक्री करणाऱ्या 11 महिलांसह एकूण 29 जणांवर गुन्हे दाखल केलेत। या सर्व कारवाया पिंपरी एमआयडीसी भोसरी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी, देहू रोड, चाकण, म्हाळुंगे, चिंचवड, रावेत, हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आल्या। आरोपी सावध होऊन एकमेकांना सावध करू नयेत यासाठी पोलिसांनी सर्वत्र एकाच वेळी ही कारवाई केली आहे। या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारू विक्रीच्या 20 प्रकरणांमध्ये सुमारे 700 लिटर दारू जप्त केली आहे। तसंच महात्मा फुले नगर येथील एका सलूनच्या आडोशाने सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रावर छापा टाकला। तिथून जवळपास 100 लिटर ताडी हस्तगत केली आहे। याशिवाय कोयाळी आणि नाणेकरवाडी येथे सुरू असलेल्या 2 अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या दरम्यान दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेलं तब्बल 2200 लिटर रसायन नष्ट करण्यात आले। तर इथून पुढे देखील बेकायदेशीर दारूची विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कडक आणि नियमित मोहीम सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। पिंपरी चिंचवड इथं झालेल्या या विषारी दारू कांडामध्ये 18 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। ही विषारी दारू पिऊन त्यांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे अशा दारू विक्रीला कोणताही पायबंद नव्हता। मात्र 18 जणांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस ही हादरले होते। त्यानंतर दारू कांडाला जबाबदार पकडून 9 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं। या कारवाईने पोलीस दलही हादरलंय। त्यानंतर आता असा अवैध धंद्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई होतीये।